नमस्कार मंडळी, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रिशा प्रतिभा व्लॉगवर आणि तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर आज आहे वर्षातला सगळ्यात मोठा आणि भाऊ बहिणींचा सण म्हणजेच रक्षाबंधन. तर मीही रक्षाबंधन साजरं केलेलं आहे. माझे दोन्ही भाऊ इथंच माझ्या जवळच राहतात, परंतु एवढे जवळ राहत असूनसुद्धा ते असं स्पेशली कधी जेवायला वगैरे येत नाहीत माझ्याकडे. परंतु रक्षाबंधन आणि भाऊबीज हे दोन सण मी आवडीने साजरे करते. दोन्ही सणांना मी भावांना बोलून घेऊन जेव वगैरे घालते. तर रक्षाबंधन हा सण का बरं आवडीचा आहे माझ्या, कारण माझे भाऊ मला सपोर्ट करतात, खंबीरपणे उभे राहतात. माझ्या भावांकडे एकच मागणं आहे की बुवा मला बाकी गोष्टी काही नकोत, परंतु जेव्हा खूप मला संकटकाळी मदत म्हणजे संकटकाळी जेव्हा वेळ येईल तेव्हा मला बाहेरचं कुणी म्हणण्यापेक्षा तुम्ही मला म्हणायला पाहिजे की आमची तुला साथ आहे, सोबत आहे. तर ह्या सर्व गोष्टी तर असू द्यात. काय सगळ्या नात्यांमध्ये गोड असं नातं कोणतं, भांडखोर असं नातं कोणतं, तर ते आहे रक्षाबंधन किंवा बहीण भावाचं नातं आहे. आणि याच बहीण भावांच्या नात्याचं हे करण्यासाठी आपण रक्षाबंधन साजरं करतो. तर मी हे आज माझा भाऊ, दोन्ही भाऊ, भाचे, माझा मुलगा या सगळ्यांना काय केले, राख्या बांधून औक्षण करून आणि जेवण वगैरे करून त्यांना काय केले, रक्षाबंधन साजरं केलेलं आहे. आता मी घरात छोटी बहीण असल्यामुळं मी हक्काने त्यांना गिफ्टसाठी म्हणा किंवा कशासाठी म्हणा भांडते. असा माझा आग्रह नसतो की खूप भारीचं वगैरे आणा, परंतु कसं आहे, जसं आणाल तसं आणा. आणि त्यांनी हलकं आणू द्या, भारी आणू द्यात, मला त्यांनी आणलं ना हे खूप महत्त्वाचं आहे, किंवा आणलं ना ते मला खूप आवडतं आणि मी ते स्वीकारते सुद्धा. तर अशा प्रकारे हे रक्षाबंधन जे आहे ते मी खूप आनंदात आज साजरं केलेलं आहे. प्रिशाने पण मस्त एन्जॉय केले. प्रिशाने पण दादाला राखी बांधली आहे. दादाकडून भांडून गिफ्ट घेतलं, चिकूकडून भांडून गिफ्ट घेतलं आणि प्लस तिचा जो छोटा मित्र आहे सार्थक, त्यालाही तिने राखी बांधली. आणि त्याच्याकडून तर त्यांच्या घरातून ती येतच नव्हती, मला गिफ्ट पाहिजे असा तिचा हट्ट होता. असू देत, तिला जेव्हा समजायला लागेल किंवा कळायला लागेल तेव्हा मी तिला नक्की समजावून सांगेल. ओके. तर तुम्हा सर्वांना तुमच्या लाडक्या बहिणीकडून म्हणजेच माझ्याकडून रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जो सपोर्ट मला करताय तो सपोर्ट असाच राहू द्यात. आणि ज्या प्रकारे तुम्ही मला खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहात किंवा जे तुम्ही ताई म्हणून मला संबोधतात तर ते मला खूप छान वाटतं. की असं वाटतं की चला, माझ्या दोन सख्ख्या भावांसोबतच माझे पूर्ण जेवढे आहेत भाऊ ते सगळे मला चांगल्या प्रकारे सपोर्ट वगैरे करताय. तर तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू द्यात. तर आज जेवणात मी स्पेशली बनवली होती डाळबट्टी. तर डाळबट्टी आमच्या मराठवाड्यात म्हणजे आवडते, सर्वांनाच आवडते. तर ते डाळबट्टीचं पीठ दळण्यासाठी मी 4 गिरण्यांमध्ये फिरले आणि यजमानांचे टोमणेसुद्धा ऐकले की भावासाठी सगळं काही. तर असू द्यात, मी मस्तपैकी डाळबट्टी बनवली होती आणि सोबतच गुलाबजामुन बनवण्याचा प्लॅन होता, पण तो झाला नाही. आणि मी मग मोतीचूर लड्डू आणले होते. आणि वर्षभरात 2दाच माझे भाऊ माझ्याकडे जेवतात आणि ते छान प्रकारे जेवले, मनाला समाधान वाटलं. आणि अशा प्रकारे हा जो रक्षाबंधनाचा सण आहे तो मी एकदम उत्साहात साजरा केला आहे. तर तुम्हीही तुमच्या बहिणीकडे जा किंवा बहिणीला बोलवा आणि आनंदात रक्षाबंधन साजरं करा. तर परत एकदा सर्वांना माझ्याकडून हॅपी रक्षाबंधन. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.